नाव सांगायचे आहे. आपण कुठून आहात, आपले कोच कोण आहेत? यस, नमस्ते, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग आरोग्य पंढरी. प्रथमतः मी माझी ओळख, माझं नाव मनीषा किरण खेळे. मी तळेगाव दाभाडे इथून प्रॉपर तर राहणारी अहिल्यानगरची आहे, पण मिस्टरांच्या जॉब निमित्त मी तळेगाव दाभाडे इथं राहत आहे. येस मॅम. येस मॅडम, आपले ग्रेट कोच कोण आहेत? येस, माझे ग्रेट कोच सोनाली लिंबोरे मॅम आणि किशोर लिंबोरे सर आणि केशव गोसावी सर आणि सारिका गोसावी मॅम, हे माझे ग्रेट असे महागुरु. आणि आपण म्हणतो आई वडिलांच्या नंतरून कोण लागतं, तर ग्रेट महागुरु हेच माझे आई वडील आहेत. खरंच खूप सुंदर मार्गदर्शन. यस, थँक्यू तर म्हणणार नाही, पण कायम आयुष्यभर त्यांच्या ऋणामध्ये राहील. येस येस, ग्रेट कोचेस आहेत मॅडम, म्हणजे आपले महागुरु कोच आहेत. येस मॅडम, आरोग्य परिवारात तुम्ही कुठल्या कारणास्तव जॉईन झाले होतात? येस मॅम, प्रत्येक जण वजन वाढलं की म्हणतो माझं वजन वाढलंय, आणि वजन वाढलेल्याच्या कारणास्तव आपण म्हणतो वजन वाढवा किंवा कमी करा, हेच दोन प्लॅटफॉर्म सांगत असतो. तसंच दोन्ही मधलं माझं वजन वाढलं होतं, आणि वजन असं वाढलं होतं 75-76. कधी वजन गेलं हे कळलंच नाही. पण ज्यावेळेस आपण म्हणतो एक महिला एका घरामध्ये असते 4 भिंतीच्या आतमध्ये, तशीच मी एक गृहिणी आहे. आणि गृहिणी ज्यावेळेस घरामधला विचार करून करून स्वतःचा संसार चालवते, ती फक्त आणि फक्त आपल्या फॅमिलीचा विचार करते, स्वतःचा कधीच करत नाही. तशीच मी त्यामधली एक होते. मी विचार करता करता एवढं अवाढव्य वजन वाढलं, आणि वजन वाढलेलं कधी कळलंच नाही. आणि कधी कळलं म्हणण्यापेक्षा आपण ज्यावेळेस म्हणतो फुल फोटो कधी काढला नाही, कारण की ज्यावेळेस आपल्याला फोटो काढायची म्हणजे ज्यावेळेस म्हणतो आपल्याला फोटो काढायची हौस नाहीये. पहिली हौस म्हणजे कसं, काही कार्यक्रम असला, फंक्शन असलं तरच फोटो काढायचा, नाहीतर फोटो काढायचा नाही. तसंच माझं झालं होतं, कधी पण इथून वरती फोटो काढायचे सेल्फी. पण आता 2 वर्ष झालेलं आहे मला आरोग्य पंढरीमध्ये येऊन. आणि खरंच मित्रांनो, ज्यावेळेस आपण म्हणतो आयुष्य कसं बदलायचं, आयुष्य कसं बदलतं आणि कसं बदलायचं, हे फक्त आरोग्य पंढरी शिकवते, दुसरं कोणीही शिकवत नाही. तसंच माझं आयुष्य पूर्णपणे बदललेलं आहे. आपण म्हणतो वजन कमी करायचंय, आणि वजनाच्या ह्याच्यावरती फक्त फोकस आपण वजनावरती करतो. एखादं वजन वाढवायचं असतं आणि तो फक्त त्याच्यावरतीच फोकस करतो. पण आरोग्य पंढरीमध्ये तसं नाही मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही फोकस वजनावरती करता, पण हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस ह्या 3 गोष्टी तुम्हाला या जर्नीमध्ये भेटतात. तेच बघा, बघू शकताय 2 वर्ष झाले, गेली 2 वर्ष झाले मॅडम आरोग्य परिवारात जॉईन आहेत, आणि वाढलेलं वजन होतं कारण आणि असले त्यापासून असणाऱ्या डिसऑर्डर 75 ते 76 वजन झालं होतं मॅडमांचं. का तर एक गृहिणी असते, ती नेहमी दुसऱ्यासाठी म्हणजे जगत असते. सकाळ झाली की मुलांचा टिफिन आहे, फॅमिलीचं करायचंय, प्रत्येकासाठी, पण स्वतःसाठी तिच्याकडे कधीच वेळ नसतो. आणि आपला आरोग्य परिवार आहे की आपण याच्यात आयुष्य बदलत असतं प्रत्येकाचं. आपल्याला महागुरूंनी उपलब्ध करून दिलेला प्लॅटफॉर्म आहे, खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यात आपण स्वतःसाठी देखील वेळ द्यायला लागलेलो आहे, आणि वेळ दिल्यानंतर नक्कीच प्रत्येकाचं आयुष्य बदललेलं आहे. येस मॅडम, वाढलेलं वजन होतं तुमचं 75 ते 76. त्या वाढलेल्या वजना कारणाने तुम्हाला कुठल्या कुठल्या डिसऑर्डर होत्या? येस मॅम, आता बोलला तुम्ही की एक गृहिणी काय करू शकते. येस मित्रांनो, ज्यावेळेस आपण सकाळी जबाबदारी किंवा काहीतरी करतो, 192 पार्टिसिपेट आहेत आणि त्याच्यामधले भरपूर गृहिणी आहेत. आज मी 3 वाजता उठून स्वयंपाक केलेला आहे. मी माझा गर्व सांगत नाही मित्रांनो. जो व्यक्ती म्हणतो ना मला टाइम नाहीये, टाइम काढावा लागतो, टाइम टाइम काढावा लागतो, टाइम हा कधीच भेटत नाही. प्रत्येक वेळेस म्हणतात मला जॉब आहे, मी गृहिणी आहे, पण मला भरपूर काम आहेत. नाही मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी टाइम काढणार आहात ना, त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला टाइम काढण्याचा म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो काढण्याचा प्रयत्न करत असतात, पण तुम्ही त्यामध्ये प्रयत्नच जर केला नाही, तर आयुष्यभर तुम्हाला टाइम हा शब्दच कळणार नाही. पण खरंच सकाळी मला असं वाटलं, मला एक एक 20 ते 22 दिवस झाले होते, आणि एक आनंद आणि एक दुःख
खरंच आनंद आणि एक दुःख सांगायचा उद्देश असा आला की रक्तापलीकडची नाती खरंच मित्रांनो कुठं भेटणार आहात ते तुम्हाला फक्त आणि फक्त आरोग्य पंढरीमध्ये. अं, भयंकर ज्यावेळेस आपण म्हणतो संकट येतात आल्याच्या नंतरूनच कळतात तसं कळत नाही. तोपर्यंत आपण खडबडून जागा होत नाही. मित्रांनो मी त्यामधली एक आहे. कारण की 2 वर्षापूर्वी मी माझ्या मम्मीला बोलायचे की थोडस का होईना दोघांनी पण एक्सरसाइज करा. एक्सरसाइज करा पण त्या त्या शब्दाला एक पहिलं असं राहायचं की एक मुलगी घरामध्येच राहिली पाहिजे अशी आमची फॅमिली आहे. आणि घराच्या बाहेर कसं वावरायचं हे आम्हाला कधीच म्हणजे ज्यावेळेस शब्द बोलतात नाही मुलींनी हे करू नाही मुलींनी ते करू नाही पण एका स्त्रीचा एक कॉन्फिडन्स असतो शिकल्याच्या नंतरून यस मी करणार आहे. तसंच 20 ते 22 दिवस झाले. आणि एक छोटासा किस्सा म्हणजे की एक दुःख. माझी आई संक्रांतीच्या दिवशी पूजा करत असताना सर्व काम केलं. मी काय सांगते हे लक्ष देऊन ऐका आणि त्याचा उद्देश काय आहे की 2 वर्षापूर्वी ही जर्नी जॉईन केली तेव्हापासून मी सांगत होते मला फक्त आणि फक्त बोलायचे नुसती उड्या मारती काही गरज आहे का. लोक नावं ठेवतात. ज्यांना हा शब्द येतो ना मित्रांनो लोक नावं ठेवतात त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो खचून जातो. खरंच लोक नावं ठेवतात. यस नावं ठेवणारेच परत रिटर्न आपल्या पाठीमागे उभे राहतात. आणि तो प्रसंग माझ्या मम्मीला मकर संक्रांतीच्या दिवशी एक पॅरालिसचा झटका म्हणजे काय की मेंदूला गाठ येणे आणि ते गाठ येऊन फुटल्याच्या नंतरून ते आयसीयू 20 दिवस मी मी त्या व्यातना अख्ख्या ऑल आयसीयू मधल्या व्यक्तींच्या पाहिल्या आहेत वैयक्तिक माझ्या मम्मीच्या. खरंच मित्रांनो ज्यावेळेस आपण म्हणतो हॉस्पिटलचं बिल बघून घाम येण्यापेक्षा वर्कआउट करून घाम आलेला खरंच मित्रांनो विनंती आहे आणि कळकळून सांगते आजारी पडल्याच्या नंतरून 2 लाख 4 लाख भरून काहीही उपयोग होत नाही. त्यावेळेस पूर्णतः टाइम निघून गेलेला असतो. पूर्णतः टाइम आपण म्हणतो टाइम नाहीये पण खरंच आता 10 दिवस आम्ही थेरपी लावली होती की त्यामध्ये वर्कआउट आपण म्हणतो थोडस का होईना वर्कआउट केलं पाहिजे. डॉक्टर पण तेच सांगतात. मला अश्रू येतात प्रत्येक जण बोलत असेल का पण खरंच हॉस्पिटलची पायरी चढण्यापेक्षा सकाळी 5 वाजता उठून मित्रांनो वर्कआउट हे तुमच्यासाठी करा. पण हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतरून एक जरी पार्ट गेला तर त्याचं दुःख मला विचारा. कारण की मी ते अनुभवले 20 दिवस अनुभवले आणि आज मला परत रिटर्न जायचंय म्हणून सकाळी वर्कआउट करून 3 वाजता उठून स्वयंपाक करून मी 7 वाजता परत माझ्या मम्मीकडे जाणार आहे. कारण की तो टाइम हा आपण किती पण सपोर्ट करतो नंतरून पण तो सपोर्ट काहीच कामाचा नसतो. मी कळकळून तळतळून पूर्णतः सांगायचे तिला अगं कर न्यूट्रिशन घे तू काही बी खाती तुझ्या शरीराला जर झालं तर काय होणार आहे. कारण की एक धाडशी मुलगी फक्त तूच आहेस असं बोलून 20 दिवस 4 मुलं असून 20 दिवस मी त्या वेळात बघितलेले आहेत. खरंच मित्रांनो आजकाल केमिकल हे भरपूर निघालेलं आहे आणि ज्यावेळेस खरंच म्हणतो प्रत्येक वेळेस प्रत्येक कोच ही गोष्ट सांगत असतो त्याचा अनुभव सांगत असतो. तसंच वैयक्तिक माझा अनुभव आहे पण स्ट्रॉंग बनवलं हे मला फक्त आरोग्य पंढरीने. ज्यावेळेस दुःख डोंगर कोसळतो आणि समोर तो डोंगर आल्याच्या नंतरून त्यावेळेस ते झेलायचं ताकद ही मला दिली की रडणं फक्त मी आज रडते पण ज्या दिवशी मला ती घटना कळल्याच्या नंतरून मी इथून जाऊस तर तिथपर्यंत रडत होते. पण देवाने उभा केलं की यस तुला उभं राहायचंय तुला त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय. कारण की तेवढं ताकद तेवढी धाडस माझ्यामध्ये दिलं ही आरोग्य पंढरीने दिलं. कारण की मी गेलेले पेशंट पाहिले तिथं हसत खेळत उठून निघालेले ते पेशंट गेले नंतरून 4 दिवसाचा कालावधी. खरंच मित्रांनो हॉस्पिटलची पायरी चढू नका. आयुष्यभरासाठी हे वर्कआउट हे तुमच्यासाठी कामाचं आहे. हे न्यूट्रिशनचा जरी विचार केला
मित्रांनो, ज्या दिवशी झालं 10,000चं न्यूट्रिशन टाकलं, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण की डॉक्टरची टॅबलेट, बाहेरचं न्यूट्रिशन आणि बाहेरचं केमिकल हे देऊन आज तिची व्यातना आम्हाला बघू वाटत नाही. तसंच माझं झालं होतं. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते, की आज 2 वर्षापूर्वी मला शॉक बसला होता. शॉक बसल्याच्या नंतरून माझीही तीच परिस्थिती झाली होती. की माझी पूर्ण बाजू ही पूर्ण अर्धांगवायू झालं होतं. एक हात बारीक आणि दुसरा पाय एकदम सुजून बसायचा. सुजला तर तो वसरत नव्हता आणि वसरला तर 2 मुलं माझ्या डोळ्यासमोर येऊन रडायचे, मम्मी तुला काय होतंय? आणि मिस्टर ड्रायव्हर आहेत. आल्याच्या नंतर मला म्हणायचे, तुझं कायमच आहे. कारण की डे नाईट करून आलेला व्यक्ती आणि असं दुखणं चेहरा बघून आणि आता जर विचार केला तर मित्रांनो 2 वर्ष झालेला आहे. हसतमुख चेहरा, कधी पण हसती. तुला टेन्शन आहे का नाही? ज्या दिवशी टेन्शन पण येतं ना, त्या दिवशी हसून स्माइल करण्याची ती ताकद दिलेली आहे मला आरोग्य पंढरीने. आणि खरंच अर्धांगवायू ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी झाला लॉकडाऊनच्या काळामध्ये, सिंगल फ्यूज, 3 फ्यूज आणि ऑटोमॅटिक हे 3 वायर मी एकत्र जोडले आणि माझा डावा हात पूर्णतः कामातून गेला. कामातून गेल्याच्या नंतर काय करायचं काहीच कळत नव्हतं. फक्त आणि फक्त एकच होतं की मी करून दाखवणार. पहिल्यापासून माझ्या डोक्यामध्ये आहे, मी जे हाती घेतलेलं आहे ते मी करणार. आणि तो शब्द माझ्या कायमच्या मनामध्ये आहे. आणि जी लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये शॉक बसल्याच्या नंतर 6 महिने झाले. 7व्या महिन्यामध्ये परत आम्ही कामशेतला आलो आणि कामशेतला आल्याच्या नंतर वर्षभर फक्त खाऊन मला काही होत नाही, मी काही करत नाही. आणि मी आजारी आहे. 15 ते 20 दिवसाला 15 दिवस उगवला की 16व्या दिवशी मला एक इंजेक्शन द्यावं लागायचं. आणि जे इंजेक्शन घेतलं की 16व्या दिवशी एखादी लेडीज असती, वयोवृद्ध असती, आपली आजी म्हणा, सेम टू माझीच आजी. कारण की तिला अशी सवय होती की मला एक इंजेक्शन घ्यायची सवय लागली. 1 महिना झाला की दुसऱ्या महिन्यामध्ये ती पहिल्याच 1 तारखेला झोपून घ्यायची. मला इंजेक्शन, मला सलाईन घ्यायचंय. तीच कंडिशन माझी झाली होती मित्रांनो. 16व्या दिवशी माझं पण शरीर पूर्ण पेन होऊन बंद पडायला लागायचं. त्यावेळेस मी म्हणायचे, मला काहीही करा, मी रजाई घेऊन झोपायचे आणि एक इंजेक्शन घेतलं की त्याच्यानंतर नॉन स्टॉप मी सर्व काही काम करायचे. ते काम करून पूर्णतः 16वा दिवस उगवला की परत तसंच व्हायचं. हे जर्नी माझी जवळजवळ वर्षभर चालली आणि एका वर्षाने परत रिटर्न कालावधी ही आरोग्य पंढरी माझ्या नशिबात आली. ज्यावेळेस म्हणतो आपलं आयुष्य बदलतं, कशाने बदलतं? एखादा व्यक्ती येतो आणि माझं आयुष्य बदललं. एखादा व्यक्ती येतो आणि माझं आयुष्य बदलतं. तसंच आरोग्य पंढरी आली आणि माझं आयुष्य बदललं. येस मित्रांनो, ज्यावेळेस वजन तर कमी होतच, पण ज्या डिसऑर्डर म्हणजे पाय सुजणे, हाडकं वाजणे, माझं वय काय लय नाही. आणि ज्यावेळेस वय काय लय नाही आणि आत्ताच जर मी हाडकं वाजते तर एखादा समोरचा व्यक्ती काय बोलन, तुझं काय वय झालंय का, तू म्हातारी झाली का त्यावेळेस तुझे हाडकं वाजतात. पण माझे ज्यावेळेस पहिल्यांदा वर्कआउटला उभा राहिले, कडकड हाडकं वाजायचे. रूम मध्ये हाडकांचा आवाज यायचा कडकड. मुलं उठलायचे, मम्मी तू काय करतीये? आणि ज्यावेळेस ते वर्कआउट केलं 2-2.5 महिन्यामध्ये 20 किलोचा रिझल्ट काढला आणि खरंच माझं आयुष्य बदललं. ज्यावेळेस डिसऑर्डर हे काहीच राहिली नाही. ज्यावेळेस तुम्ही म्हणता डिसऑर्डर म्हणजे काय, मला काहीच माहित नव्हतं. फक्त आणि फक्त वजन कमी करण्यासाठी आले होते. पण जे पेन होतं, जे शरीर माझं एक अर्धांगवायू पूर्ण बारीक झालं होतं, ते पूर्ण सेम झालेलं आहे. कोणीही म्हणत नाही, पण जो डावा हात बघायचे त्यावेळेस तुझ्या हाताला काही झालंय का, तुला काही रोग झालाय का? पण ज्यावेळेस वजन वाढलं त्यावेळेस म्हणायचे खूप छान दिसतीस. पण ज्यावेळेस वजन कमी झालं त्याच्यानंतर लोक दोन्हीही तोंडाने बोलत असतात. एक गांडूळ असतं, त्याला 2 तोंड असतात. एक चांगलं झालेलं देखवत नाही आणि वाईट झालेलं देखवत नाही. तू असं का करते आणि का केलंस, हे 2 शब्द कायम असतात. तसंच माझ्या मनामध्ये प्रत्येक जण बोलायचे की तुला रोग झालाय का, पहिली किती छान दिसत होती, दाजी काही खायला देत नाहीत का? पण ज्यावेळेस आपण म्हणतो हे न्यूट्रिशन आपण कितीचं घेतो हे प्रत्येकाला माहित असेल. आणि हा जर शब्द आपल्या आई वडिलांनी दिला की तुला पाहुणे खायला देत नसतात, त्यावेळेस मी शब्द दिला, नाही आई. ज्यावेळेस मी माझं वजन वाढलं होतं आणि माझं शरीर पूर्ण कायम म्हणजे ज्यावेळेस पूर्णतः गायब झालं होतं, म्हणजे मी फक्त आणि फक्त 4 भिंतीच्या आतमध्ये मरण बघत होते.
कारण की 2 मुलं आणि 1 मिस्टर, ज्यावेळेस मरण येणार हे अटळ आहे. प्रत्येकाला जायचंच आहे, पण तो गेला कसा? तो गेला कसा? तर तो वाक्य म्हणजे जिमी, की शॉप बसल्याच्या नंतरून फक्त आणि फक्त 4 भिंतीच्या आतमध्ये होते आणि 4 भिंतीच्या आतमध्ये ती कधी मनीषा किरण खेळ दरवाजाच्या बाहेर पडत नव्हती. भाजीपासनं तर ते पिठापर्यंत मला सर्व घरामध्ये होतं. पण ज्यावेळेस खरंच आरोग्य पंढरी आयुष्यामध्ये आली आणि त्याच्यामधून माझं आयुष्य बदललं. शरीर तर बदलतं मित्रांनो, पण आपलं मन बदललं, मन प्रसन्न झालं आणि कधीही हसत मुखाने तुम्ही एक शब्द बोला. कधी पण यस हा ऍटिट्यूड प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे. यस मैं कर सकता हूँ, मी करणार आहे. मेडिटेशन करा, मेंदूचा व्यायाम. जर तुम्ही 5:30च्या नंतरून जॉईन होत असाल आणि वर्कआउट झाल्याच्या नंतरून लिव्ह होत असाल तर काहीही अर्थ नाही. तुम्ही अर्धवट नॉलेज घेऊन जाताय. त्याला पर्याय म्हणजे ज्यावेळेस शेवटपर्यंत जो थांबतो, आयुष्यभर टिकून राहतो आणि तो निरोगी राहतो. पण जो अर्धवट नॉलेज घेऊन जातो तो म्हणतो याच्यावरती काय खरंय, हे हर्बल लाईफ मी केलंय, हे न्यूट्रिशन मी खाल्लंय, पण त्याच्यानंतर तू बंद का केलं आणि कसं केलं आणि काय खाऊन तू परत रिटर्न वजन वाढवलं? मित्रांनो, वजन वाढत नाही. आज 20 दिवस झाला आयशू मध्ये असताना एकही दिवस वर्कआउट केला नाही. पण ज्यावेळेस आपण म्हणतो खाण्यापिण्याचं नॉलेज तुम्हाला जर येत नसेल तर नक्की 101% वजन वाढणार आहे. पूर्णतः ज्यावेळेस आपण ही आरोग्य पंढरीमध्ये झोकून देतो ना, खरंच आयुष्य तुमचं बदलून जातं. तसंच माझं बदललेलं आहे, तुमचं पण बदलणार आहे. फक्त आणि फक्त विश्वास आपल्या स्वतःवरती आणि समोर जे ग्रेट कोच दिलेले आहेत त्यांच्यावरती ठेवा. खरंच. येस मॅम. येस, खूप इमोशनल भावनिक असा अनुभव सांगितलेला आहे मॅडमांनी. काही दिवसांपूर्वी घडलेला त्यांच्या आईसोबतचा अनुभव, जो की मॅडम 2 वर्ष झाले आरोग्य परिवारात आहेत आणि आईला सांगत होते की वर्कआउट कर, आरोग्य परिवारात ये, पण त्यांच्या आईला पॅरालिसिसचा झटका आलेला आहे. आणि बघा, वेळ निघून गेल्यावर आपल्या हातात काही नसतं. त्यामुळे वेळ आहे ना, तोपर्यंत नक्कीच प्रत्येकाने सावध होणं गरजेचं आहे. कारण बरेच जण असं म्हणत असतात की उड्या मारतात तुम्ही, पण ते का उड्या मारतात आणि त्याचं काय, जो करतो ना त्याला ते माहीत असतं. हे आपल्या शरीरासाठी प्रत्येकाला, म्हणजे लहान असू देत नाही तर मोठे असू देत, प्रत्येकाला आपल्या शरीरासाठी 1 तास देणं गरजेचं आहे. काही जण म्हणतात आम्हाला गरज नाही व्यायामाची, मी तर बारीकच आहे, मी काही जाड नाही. पण तसं नाहीये. बघा, बारीक असू देत किंवा जाड असू देत, प्रत्येकाला वर्कआउटची गरज आहे. प्रत्येकाला आपल्या शरीरासाठी 1 तास देणं गरजेचं आहे. त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि आपला आहार घेणं गरजेचं आहे, कारण की आहाराशिवाय कोणी, म्हणजे आपल्याला जे पोषक घटकांची गरज असते ते आपल्याला बाहेरून कुठून मिळत नाही, त्या आहारातून आपल्याला घेणं गरजेचं आहे. बघू शकताय मॅडमांचा बिफोर आफ्टर शेअर झालेला आहे. 74 किलो वजन होतं मॅडमांचं आरोग्य परिवार जॉईन करण्यापूर्वी, आणि आरोग्य परिवारात आल्यानंतर 54 किलो. खूप अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे मॅडमांचं. 20 किलोचं फॅटयुक्त वजन कमी केलेलं आहे. येस मॅडम, बिफोर आफ्टर बद्दल सांगायचंय. येस मॅम. ज्यावेळेस बिफोर आणि आफ्टर, बिफोर झाल्याच्या नंतर जी खरंच फिलिंग असते ना, पण ज्यावेळेस ज्यावेळेस ती तब्येत आणि ज्यावेळेस ते वजन वाढलं होतं, विचार काही कधी केला नव्हता कमी करण्याचा, कारण की मी माझ्यासारखीच मी हा शब्द माझ्या मनामध्ये होता. तर हा शब्द प्रत्येकाच्या माइंड मध्ये असतो, मीच माझ्यासारखी आणि मीच छान दिसते. तसंच माझं होतं. प्रत्येक जण बोलतात पहिलंच छान दिसत होती, आता काही गरज होती का वजन कमी करण्याची? नाही मित्रांनो, दिसण्यापेक्षा असणं गरजेचं आहे. आज 2 वर्ष झाले मी निरोगी आहे, कारण की खरंच निरोगी पहिला रोग झालेला होता आणि आता निरोगी आहे. पहिला मला रोग झाला होता. प्रत्येक जण बोलतात असं काय बोलता, खरंच निरोगी होते, आता निरोगी झालेले आहेत. कारण की हे आयुष्य मित्रांनो एकदाच आहे. परत रिटर्न जर तुम्ही मागवलं ना देवाला, देवा मला पुढचं आयुष्य मला एक परत रिटर्न दे, मनुष्य जन्म नाही भेटणार, कारण की कोणाच्या नशिबात नाही मित्रांनो. पण खरंच जर हे सोन्यासारखं जे शरीर दिलेलं आहे देवाने, फुकट दिलेलं आहे, प्रत्येक पार्टची किंमत मोजून बघा आणि त्या फुकट दिलेल्या शरीराची किंमत आपण करतो का? तसंच मी पण करत नव्हते. खरंच त्यावेळेस नॉलेज नव्हतं, आणि ज्यावेळेस नॉलेज येतं त्यावेळेस आपण स्वतःपेक्षा दुसऱ्यापेक्षा स्वतःच्या शरीराला जपतो. मी तर जपते, कारण की मला त्यातलं कळलेलं आहे. आणि आज 20 दिवसापूर्वी पण मी ते अनुभवले म्हणजे खरंच तिथं गेल्याच्या नंतरून
कोणीही कोणाचं नसतं. कुठं उचलतेत कुठं फेकतेत काही सांगता येत नाही. आणि त्याला कोणी जबाबदार म्हणजे कोणी घरचा दारचा कोणच नसतो. सगळ्यांना बाहेर हाकलून काढतात. मित्रांनो, इथं तसं आहे की आरोग्य फॅमिली जर जॉईन केली तर ऑल फॅमिली वर्कआउट करू शकते, ऑल फॅमिली न्यूट्रिशन घेऊ शकते. पण खरंच आयुष्यामध्ये गेल्याच्या नंतरून कळतं की मित्रांनो, नको ते दिवस. खरंच 2 वर्षांनी मी ते आयुष्य पाहिलं. एवढे व्याधीमध्ये एवढ्या त्रस्त आहेत लोक की खरंच जी कंडिशन पाहिली ना, तर मी 10 दिवस माझं हे पूर्ण डोकं फिरत होतं. अरे बापरे, जर संकट आले तर असे येतात. कोणाचा मुलगा, कोणाचा नवरा, कोणाचा बाप, कोणाचं आई, कोणाचं आजी, आणि प्रत्येकाला आपण माणूस म्हणतो मी जीव लावतो. पण जीव कधी लावता ज्यावेळेस जीव निघून जायच्या टायमाला येतो त्यावेळेस लोकांना दाखवण्यासाठी नाही. मित्रांनो, लोकांना दाखवण्यासाठी नाही. आपण करतो हे स्वतःसाठी करा, लोकांना दाखवण्यासाठी नाही. मी वर्कआउट करतो, मी न्यूट्रिशन घेतो, फक्त दाखवण्यासाठी. मी दाखवलं आणि पेलोच नाही तर तो रिझल्ट निघणार नाही. पण तुम्ही ते घेतलाय, पेलात, प्रत्यक्षात दाखवा तुम्ही. यस, मी पिऊन दाखवलंय, मी रिझल्ट काढलाय. आणि मी परत रिटर्न आयसीयू मध्ये मी रिटर्न डॉक्टरची पाहिली. डॉक्टर हा देवदूत सारखा आहे. मी आजपर्यंत खरंच बोलले नव्हते. मी खरंच आजपर्यंत बोलले नव्हते की डॉक्टर 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 प्रत्येक वेळेस बोलायचे. पण खरंच ज्यावेळेस आपण रोग होऊच नाही त्यासाठी वेलनेस कोच. पण खरंच रोग झाल्याच्या नंतरून तिथं हात जोडून नम्रपणे उभा राहावं लागतं. 2 लाख रुपये भरले 10 दिवसाचे. मित्रांनो, 2 लाख रुपये भरले 10 दिवसाचे आणि नम्रपणे उभा राहून सांगितलं की आमच्या आईला शोधून, आणि आमच्या आईला ज्यावेळेस खरंच एवढं संकट आणि दुःख जाणवलं त्यावेळेस खरंच कितीही पैसे जाऊ द्या आणि पण फक्त आमच्या आईला बरं करा. हा शब्द आमच्या लेकरांच्या तोंडून होता. आणि आई ती आई असते मित्रांनो. कधीही आपण गेलो नाही तरी पण खरंच आईचं काळीज असतं. तसंच आमची आई म्हणजे काय की कधीही कोणाला दुखवणारी नाही, कधीला उल्लू कोणाचं कोणाला बोलणारी नाही. आणि अशी म्हणजे खरंच ती अनुभवणं म्हणजे नको ती पायरी. त्यासाठी मला एवढं कळकळून सांगायचं मित्रांनो की नका करू. कारण की घाम गाळा. तुम्हाला हे फुकट आयुष्य दिलेलं आहे, शरीर दिलेलं आहे, त्याची केअर करा. त्याची केअर केली तरच खरं आहे, नाही तर काही उपयोग नाही. ज्यावेळेस डॉक्टरकडे गेल्याच्या नंतरून ते काय करतात, कुठला पार्ट पुढं काढून टाकतात सांगता येत नाही. मेंदू काढला, पोटात ठेवला आणि तो माणूस आणखीन शुद्धीवर नाही. 1 महिना झालं मित्रांनो, त्याची बायको अशी डोळ्याला नेत्र नाहीये, डोळ्याला अजिबात झोप नाहीये. मी तिची व्यातना पाहिलेली आहे. पण खरंच तुम्ही जर झोपेचा त्याग जर केला ना सकाळचा, तर तो दिवस कोणावरती येणार नाही. प्रत्येक जणाला मरण तर आहेच, मरणार तर मी पण आहे, तुम्ही पण आहात. पण एवढ्या भयंकर संकटातून मरणं म्हणजे एक नाही मरत मित्रांनो, ऑल फॅमिली मरते त्याच्यासोबत. ऑल फॅमिली मरते. एक जण मरून गेला. ज्यावेळेस अजितदादांनी हे दुःख त्यांना पण माहित नव्हतं, पण अख्खा ऑल महाराष्ट्र हळहळला. एक जीव गेला पण अख्खा ऑल महाराष्ट्र हळहळला. तसंच एखाद्याच्या घरामधला व्यक्ती गेल्याच्या नंतर ऑल फॅमिली कोसळते. आणि ती जर जाऊन नसण्याचं कारण म्हणजे की आपली आरोग्य पंढरी. ज्यावेळेस रोग होऊच नाही असं काम करणारे हेच वेलनेस कोच. सॅल्यूट आहे मार्क्यू सरांना. खरंच सॅल्यूट आहे मार्क्यू सरांना. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं माझी आई गेली कोणाची आई जाऊन आहे, माझी आई गेली कोणाची आई जाऊन आहे, आणि म्हणून हे न्यूट्रिशन केलं. खरंच मित्रांनो, कोणाचा भाऊ, कोणाची आई आणि कोणाचे वडील जर वाचवायचे असेल तर ह्या न्यूट्रिशनने वाचतंय नक्कीच. आणि ते मी करते स्वतः. कारण की ज्यावेळेस पहिल्या स्टार्टिंगला 5 दिवस आई ही लेकरांना ओळखत नव्हती. तुम्ही कोणाचे आहात मला माहित नाही. मी त्याच्या पायाला धरून रडत होते की प्रत्येक माणसाला ओळखती, तू तुझेच मुलं का ओळखत नाही. खरंच मित्रांनो, तो प्रसंग ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस कळतं. आणि तो माझ्यावर आलेला आहे, कोणावरती येऊ नाही. हीच माझी कळकळीची विनंती आहे. आपले आई वडील हे ज्यावेळेस माणूस म्हणतं माती आड गेलेला
ज्यावेळेस ढगाआड गेलेला चंद्र किंवा सूर्य दिसतो, पण माती आड गेलेली पुन्हा आई दिसत नाही. तसंच आहे मित्रांनो, आई वडिलांना जपा आणि हे न्यूट्रिशन कायम आपल्या आयुष्यभरासाठी ठेवा. एखादा व्यक्ती बोलतो की हे आयुष्यभर खायचं का, पण याने जर तुमचं आयुष्य बदलत असेल ना, नक्की ज्यावेळेस मरता वेळेस एखादा व्यक्ती पूर्ण गेलेला असतो आणि हे जर न्यूट्रिशन सोडलं ना, खरंच तो 2 दिवस आणखी एक्स्ट्रा जगणार आहे. असा हा न्यूट्रिशन नाही मित्रांनो, हे तुमचं जीव जीव आहे, जीव जीव वाचवण्याचं काम आहे. आणि तुम्ही 4,000साठी विचार करता, नाही मॅडम याच्यातले पैसे कमी करता का? ज्यावेळेस 2 लाख रुपये भरले, फक्त 20 रुपये कमी केले मित्रांनो, 20 रुपये कमी केले. तिथं कमी करा हा शब्द कधीच बोलता येत नाही. तसंच आपल्या शरीरासाठी जे लागतंय ना, ते नक्कीच आयुष्यभरासाठी तुमच्या मनामध्ये रुजून घ्या की हे न्यूट्रिशनच हे आपलं जीवन आहे. प्रत्येक जण बोलतात जेवण केलं, आणि जेवण केल्याच्या नंतरून 2 टाइम न्यूट्रिशन होतं. नक्कीच घ्या, 2 टाइम न्यूट्रिशन घ्या आणि तुमचं आयुष्य बदला. आणि तुम्ही जर घेत नसाल तर नाही बदलणार, त्याला टाइम लागणार आहे. माझं खरंच बदललेलं आहे आणि प्रत्येकाचं बदलणार आहे. फक्त विश्वास हा कोणावरती ठेवायचा आहे, तुमच्या माइंड वरती पाहिजे. नाहीतर म्हणणार काय तू कोच काय शहाणा आहे का, नाही त्याला काय कळतंय. नाही मित्रांनो, तुम्ही काहीतरी चुकी करताय. त्याने काहीतरी 2 वर्षाचं 1 वर्षाचा अनुभव घेतलेला असतो, त्याच्याशिवाय एवढा कळकळून सांगत नाही. आणि ज्याला रिस्पेक्ट द्यायची ना, खरंच मित्रांनो द्या. प्रत्येकाचं शिक्षण हे मॅटर करत नाही मित्रांनो, अनुभव मॅटर करतो ह्या आरोग्य पंढरीमध्ये. तुम्ही करोडो कमवत असताल, पण खरंच जो नमतो ना, तो आरोग्य पंढरीमध्ये नमतो. खरंच हे माझ्या भावाकडून आज लाख रुपये जरी कमवत असाल, पण फक्त आणि फक्त नमला तो डॉक्टरच्या पुढं. काही करा, मी कितीही पैसे भरायला तयार आहे, पण माझ्या आईला वाचवा. हे जर संकट जर तुम्हाला येऊ द्यायचं नसेल, आणि खरंच आल्याच्या नंतर कळतं, मी कळकळून सांगते मित्रांनो, हॉस्पिटलचं बिल बघून घाम येण्यापेक्षा आपल्या वर्कआउट करून घाम आलेला कधीही चांगला. येस मॅम. येस, बघू शकताय मॅडमांनी त्यांचा जो भावनिक अनुभव होता तो शेअर केलेला आहे. कारण की वेळ निघून गेल्यावर आपल्या हातात काहीच नसतं. म्हणजे जो दवाखान्याची पायरी चढतो ना, हॉस्पिटलच्या वाऱ्या करतो, त्याला विचारा आपल्या आरोग्य परिवाराचं महत्व आणि आपल्या सकस संतुलित आहाराचं महत्व त्यालाच आहे. जो फक्त लाईटली घेत असेल ना, खरंच काही उपयोग नाही तुमचा आहार घेऊन पण आणि आरोग्य परिवार जॉईन करून सुद्धा. आपण स्वतः फॉलो करत नाही, स्वतः आपण पोस्टने सांगितल्याप्रमाणे जे फोटो असतात सांगितलेले ते टाकत नाही. आणि मग नंतर काही लोक असतात की जे आम्ही एवढे दिवस घेतोय, आमचं वजन कमी नाही झालं, असं नाही झालं, आणि आपण आपल्या सकस संतुलित आहाराला आणि कोचला दोष देत असतो की यांनी माझा रिझल्ट काढला नाही. पण तसं नाही, तुम्ही फॉलो किती करता यावर तुमचा रिझल्ट डिपेंड आहे. कोचने आधी तेच फॉलो केलेलं आहे, आधी स्वतःचा रिझल्ट काढलेला आहे, त्याच्यानंतर लोकांना ते गाईड करत आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि खूप सुंदर असा मॅडमांनी त्यांचा अनुभव सांगितला, त्यांच्या आईच्या विषयी जे घडलेलं होतं ते सांगितलं. कारण की शरीराचा एखादी पार्ट जाणं किंवा एखादी त्रास होणं, जे काय असतं ना, जी व्यक्ती त्याच्यातून गेलेली असते त्या व्यक्तीला विचारा. कारण की माझा स्वतःचा देखील शरीराचा एक पार्ट काढला गेलेला आहे. जर मी आरोग्य परिवारात आली नसती तर नक्कीच मला 100% गॅरंटी आहे की अजून दुसरा पार्ट निघायला वेळ लागला नसता, नक्कीच गेला असता दुसराही पार्ट. कारण की एवढी चुकीची लाईफस्टाईल होती आमची. आणि आरोग्य परिवाराचे खरंच खूप खूप धन्यवाद आहेत की आपल्या महागुरूंनी आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेलं आहे. एका डिव्हाइस वरती आपण पूर्ण फॅमिली वर्कआउट करू शकतो, लोकांना आरोग्य देऊ शकतो, आणि आपल्याला काय खायचं काय नाही खायचं हे गाईड केलं जातं. आणि आपला सकस संतुलित आहार जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आहे. ज्या व्यक्तीने वयाच्या 16व्या वर्षी आपली आई वजन वाढल्या कारणाने आई वाढलेली होती, खूप सारे प्रयत्न करून देखील आईचं वजन कमी होत नव्हतं, त्या क्षणी मार्गिस सरांनी ठरवलं की माझ्या आईचा जीव गेलेला आहे, असं मला पूर्ण जगामधल्या माता भगिनींचे भावांचे प्राण वाचवायचे आहेत. तेव्हा त्यांनी आपला सकस संतुलित आहार बनवला. आणि खरंच स्वतःच्या डोळ्यांनी आता गेली 2 वर्ष झाले बघतोय आम्ही, 35 वर्ष 25 वर्ष झालेल्या व्यक्तींना ऐकतो आहे की त्यांनी
की त्यांची फिलिंग काय आहे आहार घेतल्यानंतरची. अनेक साऱ्या डिसऑर्डर वरती काम करत आहे. आपल्या इथं कोणी डॉक्टर नाही किंवा कुठल्याही आजारावरती औषध दिलं जात नाही, मेडिसिन नाहीये. फक्त आपली लाईफस्टाईल चेंज केली जाते आणि आपल्या शरीराला लागणारे पोषक घटक आपल्या सकस संतुलित आहारातून मिळत असतात. त्याने आपल्या बोनस स्वरूपात डिसऑर्डर जात असतात. प्रत्येकाने लक्षात ठेवायचे, कोचला फॉलो करा नक्कीच. एक ना एक दिवस तुम्हाला रिझल्ट येणार आहे. खूप सुंदर असा अनुभव मॅडम तुम्ही शेअर केलेला आहे. खूप छान तुमचा अनुभव होता आणि डिस्क्लेमर आहे की मॅडमांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. प्रत्येकाला रिझल्ट येऊ शकतो, एक ना एक दिवस प्रत्येकाला येणार आहे. येस मॅडम. आणि आरोग्य परिवाराला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? येस मॅम, ज्यावेळेस खरंच आरोग्य पंढरीला ज्यावेळेस 2 वर्षाचा अनुभव आणि खरंच काय दिलं आरोग्य पंढरीने, तर सोन्यासारखी माणसं दिली. ज्यावेळेस आपण म्हणतो रक्तापलीकडची नाती, आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला कॉल करतो आपल्या जवळच्या, की एखाद्याला फोन गेल्याच्या नंतर तो म्हणतो नाही जाऊ दे, याला पैसे लागत असतील म्हणून मला कॉल केला. पण खरंच सकाळी 5 वाजता 4 वाजता कॉल येतो, आनंदाने तो कॉल उचलतो आणि त्यावेळेस हसून स्माइल करून गुड मॉर्निंगचा मेसेज देतो. आणि खरंच तो फोन उचलण्यासाठी आतुरता असते. खरंच या व्यक्तीचा आपल्याला फोन आला ना, आपण उचलणं गरजेचं आहे. पण एखादा व्यक्ती आपल्या जवळचा व्यक्ती आहे आणि तो पैसेच मागणार आहे, ही फुल गॅरंटी असते. आणि त्याला द्यायचे असून सुद्धा आपण काय म्हणतो, नाही मी माझ्याकडे पैसे नाहीत. तसंच आरोग्य पंढरीमध्ये सोन्यासारखे माणसं ज्यावेळेस व्यक्ती भेटतात आणि खरंच आयुष्य कसं बदलायचं हे सोन्यासारखी माणसांनी शिकवलं. ही आरोग्य पंढरी, आपले ग्रेट महागुरु, ज्यावेळेस हा प्लॅटफॉर्म खरंच ज्यावेळेस आला आहे माझ्या नशिबामध्ये आणि आयुष्य बदलून तर गेलं, पण हा जर नसता तर मी नक्कीच 2 वर्षामध्ये कुठेतरी असते. पण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्या दोन गोष्टी आहेत. आणि निगेटिव्ह म्हणजे काय, की मी प्रत्येक वेळेस माझ्या मनामध्ये एक शंका राहायची, मिस्टर ड्रायव्हर आहेत आणि माझं कसं व्हायचं. आणि लय विचार करायचे, विचार करून करून ती डोकं पूर्ण हे करायचे आणि दिवसभर एकटीच घरामध्ये विचार हे थांबत नव्हते. पण मेडिटेशन केल्याच्या नंतरून खरंच मन लावून मेडिटेशन करा, मन लावून वर्कआउट करा आणि मन स्थिर ठेवून ज्यावेळेस तुम्ही स्तब्ध होऊन मी मन स्थिर ठेवणार आहात. खरंच मला आज वजन कमी करायचंय, मी हा ध्यास हाती घेतलेला आहे. आणि चल बिचल असल माझं होतंय का नाही, कधी होणार मित्रांनो, एका दिवसात आपण वजन वाढवलेलं नाही. अपेक्षाही एका दिवसाची करायची नाही. त्याचा कालावधी तुम्हाला 3 महिन्याचा दिलेला आहे. एखाद्याचा उष्मांक कमी असतो तर त्याचं वजन थोडं लेट कमी होतं. एखाद्याचा उष्मांक जास्त असतो त्याचं वजन फास्ट कमी होतं. आणि एखादा असा असतो, मी कितीही फॉलो करतो पण फोटो काय टाकत नाही. पण तू किती फॉलो करतो हे फक्त तुलाच माहिती आहे, दुसऱ्याला कोणाला माहित नाही. मग असे पण प्राणी आहेत. आणि खरंच लोकाला फसवण्यापेक्षा तुम्ही स्वतःला फसवताय आणि स्वतःला फसवताय तर तुमचा रिझल्ट निघत नाही. दुसऱ्याला फसवू नका, स्वतःला फसवू नका. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस अनुभव पण खरंच हा एक लास्ट मुद्दा आहे, की प्रत्येक वेळेस प्रत्येक जर्नी जॉईन करतो आणि ही जर्नी जॉईन केल्याच्या नंतर आपल्याला 2 किलो 3 किलो 4 किलो 5 किलो वेट लॉस फॅट लॉस हा 2 प्रकार आहेत. आणि त्याच्यामधून होत नाही असं होतच नाही. प्रत्येकाचं वजन कमी होतं. पण अनुभव सांगायला एवढं कानकूस करतात की सांगू का नको, बोलू का नको, कसं काय बोलू. नाही मित्रांनो, बोला, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि वाढल्याच्या नंतरूनच तुम्ही अनुभव शेअर करणार आहात. आणि जर आता नाही बोललात तर आयुष्यात कधीच बोलणार नाही. कारण की जर एक स्त्री घरामध्ये बोलत नव्हती, ती व्यक्ती आज इथं बोलते. का बरं बोलती? अनुभव आल्यामुळेच बोलती ना. पण मला जर अनुभव आला नसता तर मी बोलले नसते. पण एवढा खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे. मग का तुमच्यामुळे हा एक मन आहे, एका अनुभवामुळे आयुष्य बदलतं मित्रांनो, एका अनुभवामुळे आयुष्य बदलतं. खरंच आम्ही पण एक जणाचा अनुभव ऐकला आणि आमचं आयुष्य बदललं. तसंच तुमचा जर अनुभव तुम्ही जर शेअर केला तर नक्कीच तुमच्या अनुभवामुळे एखाद्याचं आयुष्य बदलणार आहे, एखादा व्यक्ती वाचणार आहे. कारण की ज्यावेळेस मी आज ही जर्नी सांगितली, प्रत्येकाच्या माइंड मध्ये बसणार आहे की खरंच हे न्यूट्रिशन घेतलं पाहिजे, हे केलं पाहिजे. पण तुमच्या माइंड मध्येच नाही,
की मी करणार आहे, मी करू शकतो, मी दुसऱ्याला देऊ शकतो, नाही. पण हे तुमच्या बरोबर दुसऱ्यांचं आयुष्य बदलण्याची ही जर्नी आहे. स्वतःसाठी नाही मित्रांनो, दुसऱ्यासाठी जगणं हे आयुष्यासाठी. ज्यावेळेस अजितदादा हे जगले, हे दुसऱ्यासाठी जगले. मोदी सरकार हे मोदी जगतात, करतात, 1 तास स्वतःसाठी मोदी देतात. मग आपण का नाही? आपण काय त्यांच्यासारखं एवढं सगळं जग चालवतो का? नाही चालवत. आपलं घर चालवता आपल्याला करायचं 1 तास. मग का बरं? मला टाइम नाही हा शब्द नका देऊ. मला टाइम काढन, मला काढायचाय टाइम. मी बोलणार आहे, बोलून दाखवा. मला काय पेन होतं, कमी झालंय. नाही जर बोललात तर कधीच बोलणार नाही, धाडस वाढणार नाही. आणि खरंच जाता जाता एकच शब्द सांगन की अनुभव ऐका, वर्कआउट हे व्हिडिओ ऑन करून करा. माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. प्रत्येक जण बोलतो 3 महिन्यामध्ये 20 किलो वजन कसं कमी केलं, पण 8 दिवसामध्ये व्हिडिओ ऑन केला, 15 दिवसात रिझल्ट निघायला लागला आणि एका महिन्यामध्ये मिस्टर म्हणायला लागले की खूप छान दिसायला लागली. चॅलेंज दिलं होतं मिस्टरांना की माझं वजन कमी नाही होणार, आणि ते म्हणायचे झालं तर मी आहे तुझ्या पाठीशी, तू कर, मी आहे. हा शब्द माझ्या आणखीन पण कानावरती आणि माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. तू कर, मी आहे, हा शब्द कायम आहे. आणि तो कायम शब्द घेऊन आजपर्यंत मी इथपर्यंत आलेली आहे. आणि खरंच मित्रांनो, आपल्या घरच्यावरती मिस्टरांनी जेवढी साथ दिलेली आहे, तशीच माझ्या आरोग्य ऑल फॅमिली मधल्या ग्रेट महागुरूंनी मला साथ दिलेली आहे. एकटं चालणं सोपं नसतं, संकट हे भरपूर असतात, पण त्याला दाद देणं पण तेवढंच गरजेचं आहे. तसंच खूप सुंदर जबरदस्त रिझल्ट या आरोग्य पंढरीमध्ये निघत आहेत. आज एक स्पॉटलाइटला लेडीज आली होती. खरंच मित्रांनो, तिच्यासाठी सॅल्यूट आहे. कारण की त्या मॅडम ज्यावेळेस पहिल्यांदा होत्या, बसून होत्या आणि आता जस्ट उभा राहण्याचा प्रयत्न करत आहात. प्रत्येक जण बोलत असाल त्यांना काय झालंय, पण ज्याला माहित नाही ना, त्यांनी खरंच विश्वास ठेवा या आरोग्य पंढरीवरती आणि आपल्या ग्रेट महागुरूवरती. येस मॅम, थँक्यू. आज मला वर्कआउट गाईड करण्याची संधी दिली ग्रेट महागुरु सोनाली लिंबोरे मॅम आणि किशोर लिंबोरे सर. ऋणी तर राहणार आहे, थँक्यू तर म्हणणार नाही. कारण की येस हा ऍटिट्यूड कायम आहे, प्रत्येकाने ठेवा. नाही हा शब्द काढून टाका, कारण की आयुष्यामध्ये नाही हा शब्द कधीच पुढे जाऊ देत नाही. यस हा ऍटिट्यूड ठेवला ना, आयुष्यामधून कधीही पुढे जाणार आहात. आणि खरंच चालायचं, थांबायचं नाही, चालायचंय. याच्यासाठी चालणं गरजेचं आहे, रिझल्ट काढणं गरजेचं आहे. थँक्यू सिस्टीम. आज खरंच चेअरिंग खूप सुंदर होती, सॉन्ग तर एकच नंबर, आणि त्याचा ब्रेक पण खूप छान. आणि आपली आरोग्य पंढरी जगात नंबर 1च नंबर आहे. सर्व सिस्टीमला आणि ज्यांनी माझ्यासोबत वर्कआउट गाईड केलं, सर्व ऑल फॅमिलीला धन्यवाद. काही जर चुकलं असेल तर माझी मला परत करा, आणि ज्यावेळेस घेण्यालागी असेल तर नक्की घ्या आणि त्याच्यातून बोध घेऊन तुम्ही पुढे चाला. मित्रांनो, यस मला करायचंय हा ऍटिट्यूड ठेवा, नक्कीच तुमचं भविष्य उजळणार आहे. माझं उजळलेलं आहे, कारण की मी हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस काय आहे, कितीही दुःख असू द्या, त्याला सामोरं जाण्याचं कारण म्हणजेच आरोग्य पंढरी. तेवढी ताकद नव्हती मित्रांनो माझ्यामध्ये, आणि ती ताकद माझ्यामध्ये आलेली आहे. येस, थँक्यू. आणि तुमच्याशी मॅडम बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सिस्टीम, थँक्यू आरोग्य पंढरी, थँक्यू ग्रेट माई महागुरु. येस येस, थँक्यू मॅडम. बघू शकताय, खूप छान संदेशही दिलाय मॅडमांनी आपल्या आरोग्य परिवाराला. प्रत्येकाने कोचला फॉलो करायचंय, कारण की हे कोण बोलतं माहिती का, प्रत्येक जण अनुभव, मॅडमांनी सांगितलं की अनुभव लोक शेअर करत नाही वगैरे. कारण की काय ना, जे आपल्या पोटात जे जातं तेच आपल्या ओठावरती येत असतं. जो शेक घेतो ना, नक्कीच तो 100% बोलणार आहे. आणि खूप छान असं वर्कआउट गाईड केलंय मॅडम तुम्ही. खूप छान तुमचा अनुभव देखील शेअर केलेला आहे. नक्कीच तुमच्या अनुभवातून आज कोणाला ना कोणाला तरी आरोग्य मिळणार आहे, कोणीतरी पॉझिटिव्ह होणार आहे. खूप सुंदर. आणि तुम्ही काही दिवसांनी परत तुमचं वर्कआउट सिस्टमला गाईड करा आणि तुमचा अनुभव देखील शेअर करा मॅडम, आम्हाला ऐकायला आवडेल. थँक्यू मॅम, थँक्यू आरोग्य पंढरी. थँक्यू मॅम. सर नेक्स्ट आहे कोणी? येस, गुड मॉर्निंग सर. येस, आपला परिचय. रामकृष्ण हरी सर.